यवतमाळमधून या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। 1,00,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना त्यांच्याच दालनात ताब्यात घेण्यात आले आहे। यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। एका तक्रारदाराच्या मित्राला त्याने उसनवारीने दिलेले 10 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी पी.आर. रणधीर यांनी लाचेची मागणी केली होती। सुरुवातीला 5 लाख आणि नंतर 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। मात्र आज दुपारी तक्रारदाराकडून 1 लाख रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना त्यांच्याच दालनात सापळा रचून रंगेहात पकडले। अमरावती एसीबीचे पोलीस अधीक्षक बाबू पांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। ज्या ठाण्याची जबाबदारी होती त्याच पोलीस ठाण्यात विशेष म्हणजे आता याच अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पी.आर. नरेश रणधीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस खात्यातील एका जबाबदार अधिकाऱ्यानेच लाच घेतल्याने सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यावर गुन्हा दाखल होत असून या प्रकरणाचा पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे।